नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। 20 मार्चला आहे स्वामी प्रकट दिन। स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामुळे नामस्मरण केल्याने आपल्यावर स्वामी महाराजांची अखंड कृपा राहणार आहे। तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर श्री स्वामी समर्थ याचा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाप जाते, ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे। श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते। स्वामी नामाचा जप करिता चारही पुरुषार्थ येती हाता। याचा अर्थ काय तर स्वामी नामाचा जप केल्याने चारही पुरुषार्थ म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही। जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते। कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही। सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे आणि त्यामुळे सतत नामस्मरण करत राहणे खूप महत्त्वाचे आहे। स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो की स्वामी म्हणतात, बाळ्या, अरे आमची भक्ती असली तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागतात। बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय, तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही। सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागतात। अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो की स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे आणि म्हणूनच आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे। स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असत। नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपासना आहे। नामस्मरण करताना मोठी पूजा, मांडणी, हवी माळ हवी, ही हवे ते हवे असं काही नाही। नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्तेने नामस्मरण करता, किती मनापासून नामस्मरण करता हे खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर नामस्मरण करताना, सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काय उपयोग। नामस्मरण हे तुम्ही देवासमोर बसून किंवा उठता, बसता, चालता, बोलता, फिरता, काम करता करता, गाडी चालवताना सुद्धा करू शकता। मासिक धर्म, सुतक, विठ्ठल या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही। ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनी सुद्धा महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे। नामस्मरण का करावे? स्वामींनी आपल्याला त्यांचे चरणी स्थान द्यावे। स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहावा, आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे। नामस्मरणासारखी इतर कोणतीही सेवा नाही। तर आता आपण बघूया की नामस्मरण केल्याने काय होते। सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षण कवच निर्माण होते। आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी। याने आपला दिवसही उत्तम जातो, मन प्रसन्न राहते आणि उत्साही राहते। दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात। मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात, बुद्धी विचलित होत नाही, मनामध्ये वाईट विचार येत नाहीत, आपल्या वाईट कृत्यांचा पश्चातापही होऊ लागतो, आपली विचारशक्ती वाढते, कोणतेही काम आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो, मनाची ताकद वाढते, आपले मन खंबीर बनते, आपला राग हळूहळू कमी होतो, राग आल्यास तो पटकन निवळतो। ज्यांना खूप राग येतो त्यांनी तर स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा। नामस्मरणाने मनशांती लाभते, स्वभाव दोष कमी होतात। नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते। आरोग्याच्या तक्रारी तसेच जुना आजार असेल तर त्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होते। जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो। घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरणही उत्साहाने प्रसन्न होते। बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते। सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता हळूहळू कमी होते आणि ही कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकटे आलीच तर त्यातून लवकर मार्गही निघतात। संकटाला सामोरे जाण्याची ताकदही मिळते। श्री स्वामी समर्थ सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळप्पा महाराज यांनी सतत स्वामींचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते आणि त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधाही होत नाही
आकस्मिक संकटापासून आपले संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. मनाची चंचलता कमी होते. मन एकाग्र होऊ लागते. मनाची शक्ती वाढते. आपला उतावळेपणा कमी होतो. मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती देखील होते. आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसू लागतो. त्या कामात यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यापासून आपले संरक्षण देखील होते. लहान मुलांनाही स्वामीच्या नाम जपाची सवय लावावी. 11 किंवा 21 वेळा तर त्यांच्याकडून नाम जप करून घ्यावा किंवा त्यांना ते शक्य नसेल तर किमान 1 माळ तरी करून घ्यावी. मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे. याने मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्यांची बुद्धिमत्ता वाढते. मुलांचे आरोग्य चांगले राहते. शिक्षण चांगले होते. खोटेपणा, व्यसन, वाईट संगतीपासून आपली मुले देखील लांब राहतात. एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी. याने त्यांचे व्यसन सुटण्यास देखील मदत होते. ज्यांना व्यसन सोडायचं आहे त्यांनी डॉक्टरी उपचार बरोबर नामस्मरणांची उपासना देखील करावी. तसेच घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाचा संकल्पयुक्त सेवा करू शकता. स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा किंवा त्याचा शोध लागण्यास मदत होईल. घरात सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य नाम जपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग सापडतो. आर्थिक कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजे, पण नित्य जपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्त लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या देखील मार्गी लागतात. नामजपाने सतत स्वामी सोबत असल्याची देखील जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो. स्वामींची सतत प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटेपणा, लोभीपणा, रागीट स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात, नियंत्रणात येतात. आपण नम्र होतो. आपले स्वभाव दोष कमी होतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू अशी होते. सतत नामस्मरण केल्याने वाचा शुद्धी होते. बोलण्याचे काही दोष असतील तर ते देखील दूर होतात. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. आपली वाणी ही प्रभावी होते. एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती, अपत्य प्राप्तीमध्ये जर अडथळे येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे त्या अडचणीतून देखील मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढीस लागतो. स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने आपला व्यवसाय, धंदा, शिक्षण, नोकरीमध्ये प्रगती होते. मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी देखील मिळते. व्यवसायामध्ये वृद्धी होते. कोर्ट कचेरी, स्थावर मालमत्ता यांसारखी कामे देखील होत नसतील किंवा या कामांमध्ये काही अडथळे येत असतील तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो. आपल्या मुलांचे विवाह जुळत नसेल, विवाहामध्ये अडथळे येत असतील, जुळलेले लग्न मोडत असेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामी नामजपाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष देखील दूर होतात. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात. रात्री झोप येत नसेल तर शांत झोपण्यासाठी झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करावे. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागते. प्रारब्ध शुद्धी होऊन लागते. हातून चांगले कर्म होऊ लागतात. भोग भोगण्याची ताकद देखील मिळते. जन्मांतरीचे पापे नष्ट होतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो. रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात आणि या दोषामुळे जे पाप लागते त्याच्यापासून देखील नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते. स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते. सेवा, उपासना वाढू लागते. कंटाळा येत नाही. आपली आध्यात्मिक प्रगती देखील होते. मनाला सतत नामस्मरणाची सवय देखील लागल्याने नकळत सुद्धा आपल्याकडून नामस्मरण होत राहते. स्वामींच्या नामस्मरणामुळे गुरु फळ लाभते. ग्रह कुंडली दोष देखील असेल तर ते देखील नष्ट होतात. तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणांचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत
वेळेअभावी सेवा करण्यास त्यांना जमत नसेल, जे खचून गेलेले आहेत, त्यांना तुम्ही स्वामींची ही नामस्मरणाची सेवा नक्की सांगा. या सेवेचे महत्त्व त्यांना सांगा आणि त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. जर तुम्ही संकटात असाल, तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल, तर स्वामींची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी. तुम्ही स्वामींचा लिखित नामजप देखील करू शकता. लिखित नामजप केल्याने मन एकाग्र होते. आजकाल मन खूप चंचल झाले आहे. मोबाईल, कामाचा ताण, चिंता यामुळे मन स्थिर राहत नाही. पण जेव्हा आपण शांतपणे बसून देवाचे नाव लिहायला सुरुवात करतो, तेव्हा हळूहळू मन एकाग्र होऊ लागते. काही वेळाने असे वाटते की आपण पूर्णपणे देवाच्या नामात हरवून गेलो आहोत. हीच खरी भक्तीची सुरुवात आहे. नकारात्मक विचार दूर होतात. अनेक वेळा आपल्या मनात भीती, राग, मत्सर किंवा चिंता निर्माण होते. पण जेव्हा आपण सतत देवाचे नाव लिहितो, तेव्हा हे नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. कारण देवाचे नाव हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. संकटापासून आपले संरक्षण होते. अनेक भक्तांचे अनुभव आहेत की लिखित नामजप केल्याने आपल्या आयुष्यातील मोठी संकटे टळली आहेत. काहींना आजारातून आराम मिळाला आहे. काहींच्या आर्थिक अडचणी कमी झाल्या आहेत. हे सर्व नामाच्या शक्तीमुळे शक्य झाले. आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात. जे भक्त नियमितपणे लिखित नामजप करतात, त्यांच्या मनातील योग्य इच्छा देव हळूहळू पूर्ण करतो. पण यासाठी आवश्यक आहे ते श्रद्धा, संयम आणि सातत्य. त्याचप्रमाणे आपली आध्यात्मिक प्रगती देखील होते. लिखित नामजप केल्याने भक्तांचे मन देवाशी जोडले जाते. हळूहळू भक्ताला भक्तीचा खरा आनंद मिळू लागतो आणि त्याचे आयुष्य आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ लागते. तर लिखित नामजप कसा करावा? तर लिखित नामजप करण्यासाठी खूप मोठे नियम नाहीत, फक्त काही साध्या गोष्टी आहेत. त्या कोणत्या? तर ते आता आपण बघूया. नंबर 1, स्वच्छ आणि शांत ठिकाणी शांत बसा. देवाचे चित्र समोर ठेवा. मन शांत करून नाम लिहायला सुरुवात करा. शक्य असेल तर रोज काही वेळ नाम लिहा. उदाहरणार्थ, दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ लिहू शकता किंवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा देखील तुम्ही लिहू शकता. आता याच्यामध्ये आलेला एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. एका भक्ताने रोज श्री स्वामी समर्थ असा लिखित नामजप सुरू केला. सुरुवातीला त्याला काही विशेष असे वाटले नाही, पण काही दिवसांनी त्याला जाणवले की त्याचे मन शांत होत आहे आणि त्याच्या आयुष्यातील अडचणी देखील हळूहळू कमी होत आहेत. तो म्हणाला की स्वामींचे नाव लिहिताना मला असे वाटते की स्वामी माझ्याजवळ बसलेले आहेत. त्यामुळे हा अनुभव प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जरूर घ्यावा. मित्रांनो, देवाचे नाव हे या जगातील सर्वात सोपे आणि शक्तिशाली साधन आहे. लिखित नामजप केल्याने मन शांत होते, घरात सुख शांती येते आणि देवाची कृपा आयुष्यभर साथ देते. म्हणूनच आजपासून रोज काही मिनिटे देवाचे नाव लिहायला सुरुवात करा आणि आजपासून सर्वांनी श्री स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या फायद्यासाठी नाही, तर स्वामींच्या प्राप्तीसाठी, भक्तीसाठी नामस्मरण करा. आणि ही नामस्मरणाची सेवा तुम्ही आजपासून किंवा जेव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून 20 मार्च स्वामी प्रगट दिनापर्यंत संकल्पयुक्त सेवा केली किंवा कायम जरी तुम्ही नामस्मरण करत राहिला तर तुमची हळूहळू प्रगती ही नक्कीच होईल. आपल्या चॅनलवर नामस्मरणाचा व्हिडिओ देखील टाकलेला आहे. हा व्हिडिओ तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.